नमस्कार. सर्वप्रथम सर तुमचं नाव सांगा. नंदू काळे राहणार दुधलम तालुका अकोला जिल्हा अकोला. हे आपलं अकोल्यापासून एक समजा 25 किलोमीटरवर 30 किलोमीटरवर गाव आहे. दुधलम या गावी आपण आलो आहे. सर हा आता आपलं सोयाबीन पीक आहे ना. एकंदरीत किती क्षेत्र आहे? 8 एकर. या 8 एकर सोयाबीनमध्ये आपण आपलं ग्रीन लाईफ कृषी तंत्रज्ञान वापरलेलं आहे बरोबर. तर आपण याला काय केलं आहे सर? ते फक्त आपण ते औषध दिलेले आहे. तुम्ही काय सॉइल प्लस हे लावलेली आहे. किती होती दादा ती? ते 1 लिटर 1 लिटर. आणि किती क्षेत्राला लावली आपण? 4 एकराला 4 एकराला. 4 एकराला 1 लिटर फक्त सॉइल प्लस हे औषध आपण लावली आहे. किती रुपयाची दादा ती? 1260 रुपयाची. आपण एक 4 एकराला 1260 रुपयाचं यांनी सॉइल प्लस हे औषध आपली लावली आहे. बरं मला एक सांगा, दरवेळेस नेहमी तुमचं इथं या प्लॉटला प्रॉब्लेम काय असायचा? पिंगट पडत जायचं, पिवळं पडायचं. म्हणजे सोयाबीन काय व्हायचा? पिवळं पडायचं आणि जळायचं ऑटोमॅटिक. आणि यावर्षी काही नाही, क्वालिटी आहे त्याची रुका. अच्छा, खरंच होते का हो एवढ्याच्या सॉइलनं फक्त? आता आम्हाला तर दिसून आलं बा. दिसून राहिलं. बरं खर्च किती लागला? खर्च काहीच नाही, फक्त काय आम्ही 10 किलो खत टाकलं, फक्त 10 सुई बस. एकरी एकरी फक्त 10 किलो. फक्त 10 किलो. आणि सॉइल प्लस लावलं. आणि तो इतर म्हणजे दरवर्षी तुमचा हा प्लॉट पिवळा राहायचा, यावर्षी पिवळापणा पिवळा नाही आहे. फक्त इथं एवढीच जागा अर्धा एकर, बाकी नाही काही होत. अच्छा, हा अर्धा एकर दरवर्षी किती वर्षापासून होत आहे पिवळा? जवळपास आता माझं 6 वर्ष झाले, 6 वर्ष सुरू राहिलं. अच्छा, यावर्षी का बरं नाही झालं? आपल्याला ते औषध लावलं बा एक वेळ फक्त. अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती काहीच फवारणी घेतली? काहीच नाही अजून काहीच नाही केलं. काही वेगळं खर्च अजून? काहीच नाही. नाही म्हणजे आपल्याला सांगता येईल की सॉइल प्लसनं हा. जो पिवळेपणा आहे प्लॉटचा तो झाला काय मित्र हो. आपण ज्यावेळेस सॉइल प्लस लावलं ना, तर त्याचा मुळींचा जो स्ट्रक्चर आहे तो वाढला. दरवेळेस काय त्याच्या मुळी नाही वाढायच्या, आणि मुळी न वाढल्यामुळं अन्नद्रव्य ते घ्यायचे नाही, म्हणून ते पिवळं पडायचं. म्हणजे आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. खरंच 1260 मध्ये होतं का साहेब एवढं? म्हणजे एका एक तर कसं आहे, हे पांडीचं क्षेत्र आहे, इथं हमेशाच व्हायचं, इकडे बाकीचं नाही, पिवळं व्हायचं. म्हणजे समजा तुम्ही 4 बॅगला 1260 रुपये खर्च केला, एका एकराला 350-400 रुपये धरूया आपण. 400 रुपये शक्य आहे का साहेब असं? आम्हाला तर दिसून राहिलं बा, दिसून आलं. पण सॉइल प्लस मुळे झालं. अच्छा, सॉइल प्लस मुळे झाला. शक्य आहे नाही की आम्ही काही तुम्हाला पैसे वगैरे दिले का? नाही तसं काही नाही. जे आहे ना, इकडे व्हिडिओ चालू आहे, जे आहे ते सत्य चालू आहे ना. ते असं काही खोटं तुम्हाला असं बोलावं? आम्ही काहीच नाही लावलं या वावरात, काही केलं नाही. फक्त एक आतृतीचा फवारा मारायला, बस काहीच केलं नाही. काहीच खर्च फक्त तेवढं सॉइल प्लसनं तुमचा पिंगटपणा आणि निघाला. बरं वाढ काय वाटते सर यावर्षी? वाढ तर बरोबर जशी पाहिजे तर तेवढीच आहे. बरं तुमचा जर पिंगट व्हायचा तर तो वाढायचा का सोयाबीन? नाही, वाढ किती व्हायची त्याची? रेग्युलर जे वाढ होते तेवढी व्हायची? सुरुवातलेच पिंगट पळायचं. अच्छा, मग शेवटी काय बोलतो काय पळायचं, मग जे राहिलेलं झाड आहे ते काय पळायचे. बरोबर. फक्त हाईट त्याची हाईट आणि हाईट पहिले अशी लहान, म्हणजे मोठी असलेली लहान व्हायची आहे, लहान व्हायची. आता यावर्षी तुम्हाला मोठं वाटतंय? नाही, आता यावेळेस सारखंच वाटू राहिलं. सारखं म्हणजे एक सारखा प्लॉट टेबल टॉप हा तयार झालेला आहे. नाहीतर कुठं खर्च, कुठं उंच, कुठं ठेवणं, कुठे जळत जाय, अजवत जाय प्लॉट. जर तुम्ही शेतकऱ्यांना सांगायचं असाल तर काय सांगाल? आमचं तंत्रज्ञान कसं आहे, कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला तर बा औषधमुळे पिंगट पडलं नाही, एवढं दिसून आलं बा आम्हाला. म्हणजे फरक पडला. फरक म्हणजे 100%. आणि किती रुपये? समजा एका एकराला धरला आपण तर 400 रुपये. बरोबर. 400 रुपयात एवढा फरक पडतो का साहेब? दिसून आला, डोळ्यासमोरच आहे. दिसत आहे म्हणजे शेतकरी सांगताय. बघा शेतकरी मित्र, आम्ही जे रियालिटी, ग्राउंड रियालिटी आहे ते शेतकऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा नंबर सांगाल का सर? सर कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असलं तर तुम्ही सांगा नंबर. 91 12 78 02 75. आणि गुप्ता ॲग्रो सर्व्हिसची जे तुम्हाला सर्व्हिस भेटून राहिली, आता आमची इथं प्रतिनिधी आहे, काय सर्व्हिस वगैरे कशी वाटते तुम्हाला? म्हणजे टचमध्ये तुमच्यासोबत आम्ही ज्यावेळेस फोन लावला त्यावेळेस हजर आहे. बिलकुल व्हिजिट वगैरे पद्धतशीर चालू आहे. म्हणजे शेतकरी मित्र, आम्ही फक्त उत्पादने विकत नाही, सोबत लागणारी जी माहिती आहे, सोबत लागणाऱ्या जे तुम्हाला पिकावर जे येऊन प्रत्यक्ष बांधावर येऊन जे मार्गदर्शन आहे ते गुप्ता ॲग्रो सर्व्हिस नेहमी पुरवत असते. आमचे प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही काम करतो. धन्यवाद.